नमस्कार मित्रांनो, हे बघा इकडं रात्री मी गावी आलो या. तर आज आहे 15 ऑगस्ट. आज मयूरचा वाढदिवस पण आहे आणि त्यासाठी बहाणा आहे ना, आम्ही दोघ जण आलोय. चाललंय बहानाचं इकडं आता उरकायचं. पुरींचं चाललंय इकडं रांगोळी काढून घ्यायचं. बहाणा आहे काय रे? हा? कसं काय वाटतंय? चाललंय का पोरांची जरा आवरावरी आता. सागर त्यांना किती ना लवकर मग? जायचंय सकाळ पाठचं उठलं या. आज लय लवकर उठले रात्री जरा लवकर आलो बरं झालं. मग काय. हा? आता हा ना. आता आलो असतो रे, मग टाइम लागला असता. आता गावली तरी असती का आपल्याला इथं गावात गेली असती. हा ना, वाडा तिथं पोचावला आणि मग आलोय. आज आमच्या छोकऱ्याचा वाढदिवस पण आहे, मयूरचा. चाललंय आता मिनलचं आणि दीपायचं रांगोळी काढायची. त्यांच्या येण्या त्या म्हणले आधी रांगोळी काढून घेते. दादा पण उठला आता. सागर तर चालला मेकअप. सागर झाली का आंघोळ बा? हा, ए सागर हा वर बघ. लास्ट काय सागर? म्हणजे तेव्हा लवकर उठल्यामुळे जरा आज सागर म्हणजे पहिल्यांदाच 15 ऑगस्टचा स्वतंत्र दिवस बघतोय. हा. आज कसा काय शाळेमध्ये मी ना तुझी देव नको बा 15 ऑगस्टचा शो म्हणजे कार्यक्रम पहिल्यांदा सागर बघणार आहे आज. हा, कर तिकडे थोडं सागरला नटवायचं चाललंय बाणायचं. मग कस हे काय असत ना. सागर रात्री लय जोरात पळत आलता कर बाणाय. होय, कुणा कोण हा लय पळत. हा का उडी मारतो ना. मग काय हा. बाळा का सांगा नाही कर हा असं जे केला का असं ना मग असं आहे होय. इकडं मीनाचं न दीपाचं पण मस्त पैकी चाललंय आता रांगोळी काढून घ्यायची घरामोर. इकडं आपला तिरंगी ध्वज पण फडकावायला लावलाय. आज आपल्या तुला मागे ठेवलं त्याचं देशाचा एक अभिमान आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशच्या गुलामगिरीतून. आपला देश आज स्वतंत्र झाला, त्यामुळे आज आपला म्हणजे उत्सवाचा दिवस असतो 15 ऑगस्ट. 1947 साली आपला ह्यो भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशामध्ये आपण राज्य कारभार सांभाळायला लागलो, किंवा या देशाची राज्यसत्ता ही सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये आली. मग आपण ह्यो देशाचा राज्य कारभार सांभाळतो. तर इथली जी सत्ता आहे हे जनतेच्या हातामध्ये असते. आणि मग हा झेंडा म्हणजे एक स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि कौतुकाचा तो ध्वज लावून घेतला या घरावर. आज प्रत्येक ठिकाणी जिथं शाळा असेल, महाविद्यालय असेल, शासकीय कार्यालय असेल, ज्या ज्या ठिकाणी गावच्या ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यंत अशा झेंड्याची एक मोठी उत्साहामध्ये साजरा केला जातो. या झेंडा लावून प्रत्येक ठिकाण. आईचं पण इकडे चाललंय पोराला आता नाश्ता बनवायचा. आई चाललंय का? चाललंय ना पोह करते ना पुरं जायचे ते गावात. आज 15 ऑगस्ट आहे ना. हा, कांद्या पोहे बनवायचं चाललंय आईचं. पोराला दररोज काय नाश्ता असतो आई? चपाती चपाती करते, पण आज लवकर जायचं ना, गडबड आहे जरा म्हणून पोहे केली ते या. हे आज कांदा पोहे मस्त बाकी आईचं चाललंय चुलीवरचं बनवायचं. घर काळ होते म्हणून हे दादांनी स्वतःच सगळं बांधलं ना. सगळं स्वतःच केलंय स्वतःच. हम्म. आता घरात मग सगळं आहे, पण ते दुरामुळं काळ होतंय ना घर, हा ना. त्याच्यामुळं आपलं केलंय इथं. आणि गावाकडे इकडं म्हणजे जास्तीत जास्त लोक म्हणजे सरपाना काटोक असल्यामुळं चुलीवरच जेवण बनवतात. आणि आपलं गाय गडबडीला मग आहे ना गॅस आतमध्ये. गाय गडबड असल्या मग गाय गडबड असली चहा पाणी कुठं दूध पाहुणं आलं की चहा करायला आहे गॅस. आता हे म्हणजे आमचं घरचं झाडं झुडपं डाळलेली सरपाने, काय लिंबाचं, बाबळीचं, काय सुबाबळीचं, लय काय चेन निघेल तर कुणाची चेडी उसावली तर काय लय तर असणार कराय. अरे येण्या गाड्या चला मग एक जणांनी. आपण तर म्हणलो होतो सकाळ जायचं होय बा नाही. ते रात्री आलं म्हण
आलो गो लवकर नाही तर मग सकाळचं म्हणल्या पार 10 वाजले असते यायला. हा ना. हो झेंडा काय करू? झेंडा कसला आहे सागर आज? हा दादूचा झेंडा लावायचा नाही का सागाचा? सागरचा नाही लावला का अजून? कुणी 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 लावला? कुणी लावलं बघू द्या. धर दादू शाळेपाशी जम जम फोटो द्यायचा रे. किती वेळ लागेल तुम्हाला निघायला? वर करा पुरी चला येणे 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 उलट झालं नाश्ता बी करून घ्या चला. उलट झालं कंचं वर यायला पाहिजे ना असं आहे होय. बघू तुझं कसं आहे. हा किसरी वरती पाहिजे. पोरं हुशार आहेत बाबा. म्हणलं किसरी वरती पाहिजे रे भाना. असं आहे. चालला का? हाय आता तुम्ही पण जाता तुम्हाला गाडी आहे, आता भिवू नका. हा ये मीना ये कोणतरी चला बाबा. बांधला ना? हा लावला ना सागर? कुणी लावला? इकडे बघ की सागर. ए सागर काय लावला या बघून दाखव मला. इकडे जवळ आहे की तुझा कुठे रे दादू? आण तुझा चल लावती. बघून मस्त लावला सागरला. ए बाळा चल ना. दादूचा पण आहे वाटत. हा दादूचा पण आहे वाटतं. आज दादूचा बर्थडे या. हा? हॅपी बर्थडे दादूला. पोरांनी झोपतच काय काय उठता उठता घातलं ना? आता घातलं बघितलं मला. कुठे घेतलं ना दादू? दादू आज म्हणजे 4 वाजता दादूचा जन्म झाला या आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 2015 साली. हा कुठे दे बाळा ते. उभे नाही बाबा मला नाही उभ्या घालून नाही खाली ओढून यायचं नाही मग तुम्ही. नाही पोरांचं चालले आज नटापटा. त्याचा नटापाटा म्हणजे त्यांना लवकर जायचं या. कुणा कुणी कुणी बासनं बिसनं करताय घर पोरा. कोणी घेतले? हा तू काय घेतले का? खाली बस की बाबा. सागरचा भांग पाडला नाही? पाडलाय पण त्याचं केसच ते वाढले तर. होय सागर लय मस्त झाला रे गडी. घोड्यावर बसायचा नाही का? घोड्या बसून ह्या मध्ये त्या मधल्या कडे प्रवास करायचा. घोड्या बसून घोडे दौड करीत होता कडे. आज पोरांचं खिशा का बघायचं लय चालले रे बानाय. खिशा का बघायचं. त्याला बसतोय ना चालले बाय वर का ना मला बी. एक नंबर लावलाय. लय दिवसानं याने घालते आता मी. हा ना? पहिल्या मी माझ्याच हाताने मी मपल्या घालायचो. असं ना? हा याने आला तर मग गोड्या जायचं. हा ना? याने घालून त्या टायमाला लहान मुलींचा वेगळा पेहरावा होता. हा हा ना. आता 2 दिवस आहे आम्ही इकडं. 2 दिवसांनी मग जायचे परत माघारी. मग पडला बा. आणि मग तिकडे घ्यायच्या नंतर किसनला ना अर्चनाला द्यायचे ते पाठवून इकडं. त्यांच्या नंबर आहे आता इकडं गावाकड. आता काय करतात नंबर घेते का नाही कोणाटो. तिथं कानागाडात करतात इकडे यायचा. हा ना किसन अर्चना. पण जा म्हणलं यंदा तुम्ही. कसं आहे प्रत्येकाने गेल्यावर बरं दिसतं जरा. त्यांनी कवा आपण धरवा तेव्हा त्या मामा काल म्हणलं येऊन जा इकडं पोरांच्या भेटी घेऊन. परत मग मेंढरा आणायच्यात आपली नंतर. आणि मयूरचा वाढदिवस पण त्या निमित्त आम्ही आलोय गावी. आणि नेमका आज म्हणजे 15 ऑगस्ट पण म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो. पुरी न येते का याने मला हाय तर नाही व्यवस्थित. मी नाही आता कोकणात आले होते उन्हाळा सुट्टीला. आठवडाभर असेल का किती दिवस होते. होते ना जास्त दिवस असं. आणि मग तिकडं आत्यांच्या तिकडे गेली ती आपल्या बायड आत्याकडे गेली नाही का. कसं काय वाटायचं तिकडे दीपा? मी ना आत्या तिकडे कसं काय वाटायचं? चांगलं वाटायचं ना. सागरने भरली बाटली रे आपली. पहिलं बघून सागरची बाटली लयच मस्त बाटली रे सागरची. मग पाणी असं तोंड लावून प्यायचं. अजून काय दिवस उगावला नाही. दिवस उगायच्या आता सगळी तयारी करून शाळेमध्ये जायचं. आज गावात पण तुम्हाला काहीतरी असेल पोरांनो. बिस्किट पुढे भेटत ना. सागर
कशी काय कांदे पाहिजे झाली ती दादा झाली का तुमची आंघोळ देवपूजा करतो निघाली पोरं आता गावामध्ये गाडीत तर शिरतानी पण भांडणं होती रे देवपूजा तुळशी पाया पडलो तुळशी पान रोज खातो 4-5 ना ना आरोग्य चांगले असतात जा नीट करा बरं का चालेल नीट जा आता बिराजी गेला मुलं शाळेत घेऊन पोरं गेली की लगेच माग शिक्षकट होते मानाय हा मग हे काल मग पोरांचा बारकी इथं ना अजून सोडल्या गाया सोडले तिला पिन गाया सोडले की लगेच कुत्रा मोर निघतोय तुला ह्याची काय बघ ना पानावली लय वर्षाची गाय जाय नाही का दादा 22 वर्ष झाली पण ते वासरू ना तिला घेत वासरू घेतलं पाच ती का ती 5 तिला दूध झाले 8 होती शाप बघ की दूध कसं फुटले दुसऱ्या गायाला मागते आता कुठं बांधायच्या इथं वरतीच बांधायचे घरामध्ये जाऊन दुसऱ्या पिते पिऊन अरे पिते ममतार जेवण गायला पाना ममतारने ना येत जेव जड फुगलं पाण्या येतो बाण आहे 1 लिटरच्या मोर आता लिटर 1.5 लिटर दूध येते तिला स्वयंपाका का सरली काय हा चाललंय ना ते म्हणले मी वावरात काहीतरी करायला गेलं तर तहरी येते माघारी घातलंय शिजायला कालवा ह्याच गायच्या सगळ्या गाय ना दादा लालीच्या हा ही झाली हा ती सगळ्यांची आजी आहे. सगळ्यांची आई नातरावंड पत्रावंड तिकून काय गेलं ना 2 गायांचं पण लय काम असतं त्यांना खायचं चारायचं पाणी पाजायचं धुवायचं चांगलंच खाऊन आता सुलाने सोडली दूध पाना लय झालाय पण तिला चालली आता तयारी पोरं इकडे सगळे फुगा घेऊन तयारीत सगळं मग 12 वाजवायला काय चाललंय दादा पोरांचं पोरांची हवाच असते पैसा टाकायचं हा सागर पण पैसे मागतोय ना कार्यकर्ते आहेत ना सागर आज बड्डे आहे ना कुणाचा दादू हा कवा झाला बोलावलं नाही तू
सगळ्यांच्या अंडीला वाटतं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं सुद्धा नाही आम्हाला. आळंदीचा माऊली पण. तोंडाला अजिबात लावू नका. तोंडाला अजिबात लावू नका. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे जास्त उत्साह आहे ना. हा 15 ऑगस्ट आणि 11 वर्ष झाले मयूरला. मयूर दादू पावणे 4ला झाला. पहाटे 4ला. मस्त टुकूचा घातल्या. काय नाव आहे इथं? मस्त आहे ना दादा केक. आता मी बिळ खातोय. बिळ एकदम क्वालिटी बाद झाली. मटकीत लय होती. मटकी बी लय होती आणि ताजं होतं मटेरियल मामाचा गाडी. आता नाही लय. एवढं एकत्र नव्हतं आपण आज आलो. मला बिळ लय मजा आली. प्रत्येक जण आता कसं झालंय 15 ऑगस्ट मुळे सुट्ट्या सगळ्याला भेटल्या. नावाचा बर्थडे मध्ये मी पण केला. लय लागली मैत्रिणी. काळात नाही आला की पहिला तुझला धुतला. जेवण बनवलं होतं फोडणीचा भात, मसाले भात. म्हणजे वाटाणा भात म्हणायचं. दाजीने वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या सकाळी निराला गेलं तेव्हा. दाजी म्हणलं मस्त असं आपण वाटाणा भात बनवू आज दादाच्या बर्थडेला. आपलं साधे सूप नाही का. हवा हवा थांबा. दमा घेऊन ताते किती येतं? सागर मोर सर 8 आहे. 5 6 7 8. मला बाबा थोडा द्या. बर आपल्याला थोडा पण गेले सागरला लय थोडा देते आता घेता. आता इकडे बसलेले आहे सागर ही सगळी. पृथ्वीराज इकडं दादा. समजा मोठी या साईडला उजव्या. हा समजा बारकत त्या साईडला. असं झालंय ना. दाजी कस काय बाद झालाय? एक नंबर झाला अगदी वाटाणा भात. सागरला विचारायचं ना अजून. सागर पाहिलं होतं ना. तुमच्याकडून फेरी गेली की त्याच्याकडे येतात ते. भारी झालाय. हा? बिराजीने भारी काम केलं. दाजींनी डोकं चालवलं. म्हणलं आज आपण वाटाणा भात बनवू. तर म्हणलं मग आणा शेंगा. सागर कस काय रे? मग तुला कसं काय वाटाणा भात झालाय? भात एक नंबर झालाय. होय. नाही ते पण पोरांच्या आणि मुंडाळली. मस्त बाकी चाललंय आता बायांचं पण जेवण.